कृष्ण हरे 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 राम हरे राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडरीक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम यदक्षरमनाख्येयम् आनन्दमज केवलम् श्रीमन्निवृत्तिनाथ इति ख्यातं दैवतमाश्रये। श्री माऊली परिवाराच्या वतीनं या वर्षीपासून सुरू होणाऱ्या अनुभवामृताच्या या प्रवचनमालेच्या प्रथम वर्षाच्या प्रथम सत्रामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो। अनुभवामृताचा विचार या प्रवचनमालेच्या निमित्तानं आपण करणार आहोत। अनुभवामृत ग्रंथ काय आहे, कसा आहे याची साधारण आपल्याला कल्पना आहे। गेली काही वर्ष श्री रामकृष्ण मठामध्ये अनुभवामृताच्या या प्रवचन सेवेचा योग आला। अनेक वर्ष 7 दिवस अनुभवामृताची सेवा प्रवचन रूपाने तिथं करता आली। ब्रह्मलीन स्वामी भौमानंदजी महाराज यांच्या अत्यंतिक प्रेमानं आणि त्यांच्या आज्ञेनं अनुभवामृतावर काही बोलावं असं त्यावेळेला त्यांनी सूचित केलं आणि त्या दृष्टीनं अनेक वर्ष अनुभवामृताचा विचार तिथं झाला। माझ्या आठवणीप्रमाणे जवळजवळ 3 प्रकरणांचा विचार त्यावेळेला केला होता। परंतु या कोविडच्या काळामध्ये ही प्रवचन मला बंद करण्यात आली, स्वाभाविकच होतं। आणि त्यानंतर ती जी थांबली ती थांबली। परंतु आपल्याच परिवारातल्या अनेकांना त्या निमित्तानं श्रवणाचा भेटीचा काही योग यावा असं वाटत राहिल्यामुळे पुन्हा एकदा आपण ते सुरू करावं आणि त्या दृष्टीने थोडंसं विचार मंथन व्हावं या दृष्टीने काही प्रयत्न झाले। आणि माऊली परिवार या एका संस्थेची स्थापना करून या नामाभिधानाखाली सद्गुरु सेवा समितीच पण वेगळ्या नावाने या प्रवचनमालेच्या आयोजनाकरता म्हणून एक स्वतंत्र शाखा स्थापन करण्यात आली, सुरू करण्यात आली। आणि त्या माध्यमातून पुन्हा एकदा अनुभवामृताचा विचार करण्याकरता आपण प्रवृत्त झालेलो आहोत। साधारण 2019 साली ती प्रवचनमाला थांबली। जवळजवळ 5 वर्ष अनुभवामृताचा विचार आपला बाजूला ठेवावा लागला। त्यामुळे आता या 5 वर्षामध्ये गेल्या 9-10 वर्षामध्ये ऐकलेलं हे आपल्या स्मरणात असेल असा माझा विश्वास होता। परंतु या सगळ्या मंडळींनी मला असं सूचित केलं की आपण जर नव्याने हे सुरू करतो आहोत तर पुन्हा पहिल्यांदापासून पहिल्या श्लोकापासून आपण अनुभवामृताचा विचार करूया।
म्हणून 3 प्रकरणं झालेली असताना सुद्धा आपण परत पहिल्या श्लोकापासून मंगलाचरणापासून अनुभवामृताचा विचार आता करणार आहोत. आपण सगळेजण ज्ञानेश्वर महाराजांवर, ज्ञानेश्वर महाराजांच्या वाङ्मयावर, संत वाङ्मयावर निस्सीम प्रेम करणारे आहात, त्याची उपासना करणारे आहात, त्याचा अभ्यास करणारे आहात, याची मला कल्पना आहे. बऱ्याच वेळेला वक्त्याला आपण कोणत्या विषयावर बोलतो आहोत त्या विषयाचं गांभीर्य ठेवण्यापेक्षा आपण कुठे बोलतो आहोत याचं गांभीर्य ठेवणं महत्वाचं असतं. आणि त्या दृष्टीनं मी पुण्यात बोलतो आहे याची अतिशय गंभीर अशी जाणीव माझ्या अंतःकरणामध्ये आहे. बाहेर पुण्याच्या संबंधानं काय बोललं जातं ते कितपत विनोदाने असतं, कितपत गांभीर्यानं घेतलं जातं याच्याशी मला कर्तव्य नाही. पण माझं जवळजवळ महाविद्यालयीन शिक्षण हे पुण्यामध्ये झालंय. त्यामुळे पुण्यातली मंडळी कशी ऐकतात याची मला पूर्ण कल्पना आहे. आणि अनुभवामृतासारखा विषय थोडासा कठीण आहे, तात्विक आहे. तत्वज्ञानाच्या काही मूलभूत संकल्पना स्पष्ट झाल्याशिवाय अनुभवामृतासारखा ग्रंथ कळणं थोडंसं अवघड जातं आणि ते कोणालाही जातं. ज्यांच्या संकल्पना स्पष्ट आहेत त्यांनाही ते कळणं अवघड जातं आणि ज्यांच्या संकल्पना स्पष्ट नाहीत त्यांना तर जाईलच. त्या संकल्पना माझ्या बुद्धीनं, माझ्या मर्यादित बुद्धीनं जशा स्पष्ट करत पुढे जाणं मला शक्य आहे तसा अनुभवामृताचा विचार मी करण्याचा प्रयत्न करतोय. आपण या ग्रंथाकडे एक उपासनेचा ग्रंथ म्हणून जर पाहत असू तर आपण ग्रंथाला आणि ग्रंथाच्या आपल्या चिंतनाला आपण मर्यादा घालतो आहोत असा त्याचा अर्थ होईल. ग्रंथाचा विचार करताना जे ग्रंथ आपल्या समोर येतात त्या ग्रंथाचा सामान्यतः 2 पद्धतीने विचार केला जातो. आध्यात्मिक ग्रंथाचा 2 पद्धतीने विचार केला जातो. काही ग्रंथ उपासनेच्या दृष्टीने पाहिले जातात आणि काही ग्रंथ अभ्यासाच्या दृष्टीने पाहिले जातात. उपासनेकरता म्हणून ज्या ग्रंथांकडे पाहिलं जातं आणि ज्या ग्रंथाची उपासना केली जाते त्या उपासनेचा परिणाम काय होतो, तो आध्यात्मिक आहे की नाही, हे सगळे प्रश्न आता उपास्य, उपासक आणि उपासना या त्रिपुटीला बाजूला ठेवून जरी आपण विचारात घेतले तरी सुद्धा उपासनेचा सगळ्यात मोठा परिणाम असा होत असतो, उपासना भावावर चालते, उपासनेला शब्दाचा अर्थ कळत नसतो, उपासना फक्त श्रद्धेने, विश्वासाने करायची गोष्ट आहे. हे सगळं जरी खरं असलं तरी उपासनेचा सगळ्यात महत्वाचा परिणाम हा असतो की ही उपासना आपल्या अभ्यासाकरता आवश्यक असणाऱ्या एक आलंबनात्मकतेला कारण ठरत असते. कोणत्याही शास्त्राचा, कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना जोपर्यंत चित्ताची एकाग्रता निर्माण होत नाही तोपर्यंत ते शास्त्र आपल्याला अवगत झालं असं आपल्याला म्हणता येत नाही. आणि अभ्यासाकरता जी एकाग्रता लागत असते ती एकाग्रता सिद्ध करून देण्याचं काम उपासना करत असते. त्याच्या मागची शास्त्रीय आणि मानसशास्त्रीय प्रक्रिया काय आहे हा प्रश्न आत्ता माझ्या समोर फार महत्वाचा नाही आहे. पण महाराष्ट्र देशामध्ये प्राकृत, मराठी, संस्कृत या भाषेमध्ये जी ग्रंथ निर्मिती झाली त्या ग्रंथ निर्मितीमध्ये काही ग्रंथ उपासनेचे म्हणूनच राहिले. मग ते ओवीबद्ध असतील, मग ते श्लोकबद्ध असतील अथवा ते अन्य कोणत्याही रूपामध्ये आलेले असतील.
ते उपासनेचेच म्हणून राहिले. अनेक स्तोत्र अशी आहेत ते उपासनेची म्हणूनच राहिली आपल्याकडे. मी अनेक वेळेला या संदर्भामध्ये उदाहरण देतो, ते म्हणजे बऱ्याच वेळेला आपलं सौभाग्य अखंडित राहावं याच्याकरता स्त्रिया शिवलीलामृताचा 11वा अध्याय वाचतात. या अध्यायामध्ये काय सांगितलेलं आहे, या अध्यायामध्ये कोणत्या कथा आल्या, या अध्यायाचा भाव काय आहे, या अध्यायातून मथित काय बाहेर पडणार आहे, या अध्यायातून आपल्याला काय शिकायचं आहे, याच्याशी त्याचा काहीही संबंध नसतो. रोज सकाळी उठून आपल्याला शिवलीलामृत वाचायचं आहे एवढंच खरं असतं. आणि ते अतिशय श्रद्धेपोटी ते वाचलं जातं. त्या श्रद्धेची थट्टा करण्याचं सामर्थ्य कुणातही नाही आणि कुणी ती करूही नाही. शेवटी ती श्रद्धा आहे, तो एक विश्वास आहे. पण जेव्हा भावाचा प्रश्न येतो तेव्हा दुर्दैवानं, मी दुर्दैवाने हा शब्द फार जाणीवपूर्वक आता वापरतोय, सांभाळून वापरतोय, पण जेव्हा भावाचा प्रश्न येतो त्यावेळेला दुर्दैवाने आपली बुद्धी आपण बाजूला ठेवलीच पाहिजे असे संस्कार आपल्यावर का केले गेले याचं उत्तर अजूनही सापडत नाही. भावाचा आणि बुद्धीचा संबंध असूच नाहीये. भावना ही भावनेच्या जागी तीव्र असावी, बुद्धी त्याच्यामध्ये आत आली की ती भावना बोथट होते. अशा पद्धतीचं जे विचार मंथन अध्यात्म आणि अभ्यास किंवा उपासना आणि अभ्यास याच्या सीमारेषेवर नेहमी मांडलं जातं, त्या सीमारेषा पुसून टाकून आध्यात्मिक उपासना ही अभ्यासाकरता असते आणि अभ्यास हा उपासनेच्या तीव्रतेकरता असतो. या अभ्यास आणि उपासनेचा समन्वय महाराष्ट्रातल्या संत वाङ्मयाने आपल्या जीवनामध्ये पहिल्यांदा करून दिला. नाहीतर आम्ही हे दोन स्वतंत्र विभाग ठेवले होते की अभ्यास करणाऱ्यांनी नेहमी बुद्धिवादी राहिलं पाहिजे आणि उपासना करणाऱ्यांनी नेहमी भावनिक असलं पाहिजे. अभ्यास करणाऱ्याच्या डोळ्यातून पाणी नाही आलं पाहिजे आणि उपासना करणाऱ्याच्या डोळ्यातलं पाणी थांबलं नाही पाहिजे. आम्ही याच भूमिकेमध्ये राहिलो. पण बुद्धीचा विचार करताना, बुद्धीचा वापर करताना, बुद्धीनं रसग्रहण करताना सुद्धा डोळ्यामध्ये पाणी येऊ शकतं हे शिकवणारा पहिला ग्रंथ ज्ञानेश्वरी आहे. हे शिकवणारा पहिला ग्रंथ आहे की बुद्धीचा विचार करताना सुद्धा डोळ्यातून पाणी येऊ शकतं आणि भावनेच्या पलीकडे जाऊन अर्थग्रहण, भावग्रहण करत असताना, ध्वनीत अर्थ समजावून घेत असताना आपण अध्यात्माच्या बौद्धिक आनंदाच्या अशा एका उच्च शिखरावर आरूढ झालेलो असतो की त्या शिखरावरून पाय उतार होण्याची त्या काळामध्ये कुणाचीही तयारी नसते. त्या शिखरावर नेऊन ठेवणारा पहिला ग्रंथ ही ज्ञानेश्वरीचा आहे. उपासना महत्वाची नाही असा विषय कधीच नाही, पण अभ्यासही तेवढाच महत्वाचा आहे. त्यामुळे काही ग्रंथ आमच्याकडे उपासनेचेच राहिले, त्याच्याकडे अभ्यासाच्या दृष्टीने कधी कोणी पाहिलंच नाही. आणि काही ग्रंथ इतके अभ्यासाचे राहिले की त्याची उपासना करावी असं कोणाला कधी वाटलंच नाही. पण उपासना आणि अभ्यास या दोन्हीचा समन्वय ज्या ग्रंथामध्ये व्हावा असे जर ग्रंथ कुठे आपल्याला सापडत असतील तर ते संत निर्मितीमध्ये, संतांनी ज्या वाङ्मयाची निर्मिती केली त्या वाङ्मयामध्ये उपासना आणि अभ्यास या दोन्हीचा समन्वय दिसून येतो. त्यामुळे ज्ञानेश्वरी उपासनेचाही विषय आहे आणि अभ्यासाचाही विषय आहे. दासबोध हा उपासनेचाही विषय आहे आणि अभ्यासाचाही विषय आहे. तुकाराम महाराजांची अभंग उपासनेचाही विषय आणि तो अभ्यासाचाही विषय. सकल संत वाङ्मयाचा विचार जर केला तर केवळ उपासना करता येणं शक्य नाही का? शक्य आहे. केवळ अभ्यास करता येणं शक्य नाही का? शक्य आहे. पण केवळ अभ्यास करणाऱ्यांना त्याच्यातल्या तत्वज्ञान अथवा काव्यशास्त्राचा विचार करताना जी रुक्षता जाणवते ती रुक्षता उपासना घालवून देते.
आणि उपासनेला जे नेहमी बुद्धीला बाजूला ठेवावं वाटतं तो अभ्यास त्या उपासनेला ज्ञानाचे डोळे देतो. आमचं संत वाङ्मय हे या बाबतीत जेवढं आम्हाला श्रीमंत करतं, आपलं संत वाङ्मय हे या बाबतीमध्ये आपल्याला जेवढं डोळस करतं, तो डोळसपणा, ती श्रीमंती ही आपल्या आनंद वृद्धीचं उपादान असते. हे अभ्यास आणि उपासना करत जाताना आपल्या लक्षात येतं. पहिल्यांदा लक्षात येणार नाही आणि शेवटी त्याचं स्मरणही राहणार नाही. हे ग्रंथ अलौकिक असे ग्रंथ आहेत. त्यामुळे या ग्रंथाचा विचार अभ्यासाच्याही दृष्टीने झाला पाहिजे, उपासनेच्याही दृष्टीने झाला पाहिजे. आणि म्हणून आपण याला प्रवचनमाला असंच नाव दिलंय, व्याख्यानमाला असं म्हटलंच नाही. त्यामुळे पहिल्यांदा हरेराम म्हणणं, नंतर पुंडलिक वरदा म्हणणं हे होणारच आहे, कारण ती ही उपासना आहे. आणि हरेराम आणि पुंडलिक वरदा याच्या मध्ये जे होणार आहे तो अभ्यास आहे. त्यामुळे हा जो ग्रंथ आपल्याला विचारात घ्यायचा आहे, हा अनुभवामृत नावाचा ज्ञानेश्वर महाराजांचा अलौकिक असा ग्रंथ, जो ग्रंथ महाराष्ट्रातल्या संत वाङ्मयाच्या तत्वज्ञानाचा आधार आहे. संत वाङ्मयामध्ये जे तत्वज्ञान सहजतेनं अभिव्यक्त झालं, संत वाङ्मयामधून जे तत्वज्ञान आचारातून प्रकट झालं, आचारातून प्रकट होण्याची अपेक्षा ठेवून व्यक्त झालं, या तत्वज्ञानाला पाया जर कोणत्या विचाराचा आणि ग्रंथाचा असेल तर तो अनुभवामृत नावाचा ग्रंथ आहे. ही ज्ञानेश्वर महाराजांची निर्मिती आहे. हा तात्विक ग्रंथ आहे. मी पहिल्यांदाच आपल्याला हे स्पष्ट करून जातो, नंतर असं कोणी म्हणायला नको की फारच जड गेलं. तर आत्ताच सांगून जातो, हा तात्विक ग्रंथ आहे. तो कदाचित जड जाईल, पण त्याच्यातला जडपणा म्हणजे जडपणा हा ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या दृष्टांतानं दूर केलाय. आणि त्या दृष्टांतानं तो जडपणा, त्या ग्रंथातलं काठिण्य हे जरी दूर झालं असलं आणि प्रवचनात जर ते जाणवत असलं तर ती ग्रंथाची नसून वक्त्याची चूक आहे, हेही मी आपल्याला पहिल्यांदा सांगून जातो. ग्रंथ कठीण आहे. हा एक तात्विक अनुभव आहे. हा सिद्धानुवाद आहे. ज्ञानेश्वर महाराजांचे जे ग्रंथ आपण त्या दृष्टीने विचार केला तर 4 पद्धतीने आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांच्या ग्रंथाची वर्गवारी करता येणं शक्य आहे. एक ज्ञानेश्वरी आहे, एक अनुभवामृत आहे, एक चांगदेव पासष्टी आहे आणि एक अभंग आहे. अभंगांमध्ये आपण हरिपाठही घेऊ आणि स्वतंत्र स्फुट अभंगही घेऊ. या 4 पद्धतीच्या रचना ज्ञानेश्वर महाराजांनी केल्या. याच्यातल्या प्रत्येक ग्रंथाला काही महत्व आहे. प्रत्येक ग्रंथाची एक स्वतंत्र पार्श्वभूमी आहे. प्रत्येक ग्रंथाच्या निर्मितीच्या प्रेरणा वेगळ्या आहेत. प्रत्येक ग्रंथाच्या निर्मितीच्या मागे ज्यांच्या करता ही ग्रंथ निर्मिती करायचे त्यांच्या अधिकारामधला भेद आहे. प्रत्येक ग्रंथ, याच्यातले 3 ग्रंथ ओवीबद्ध आहेत आणि एक ग्रंथ हा अभंगबद्ध आहे. एक ग्रंथ म्हणजे अभंग किंवा हरिपाठ, अभंगाने युक्त आहे. अभंग आणि ओवी या 2 छंदामध्ये आपल्याला सगळं संत वाङ्मय निर्माण झालेलं दिसतं. अभंग आणि ओवी या रूपामध्ये, श्लोक या रूपामध्ये आहे, नाही असं नाही, पण त्याचा अंतर्भाव या दोन्हीमध्ये कसा करायचा हा साहित्यशास्त्राचा स्वतंत्र प्रश्न आहे. आता मला त्या बाबतीत विचार करायचा नाही, कारण समर्थांचे श्लोक आहेत, मनाचे श्लोक आहेत. अनेक श्लोक अनेक पद्धतीनं नाथ महाराजांचे काही श्लोक आपल्याला दिसून येतात. तशी श्लोकबद्ध रचना म्हणाल तर ज्ञानेश्वर महाराजांनी केली नाही. तुकाराम महाराजांचे अभंग हे एका अर्थाने मधले दंड काढून टाकले तर श्लोक रूपातच आपल्या समोर व्यक्त होताना दिसतात. पण त्याच्यामध्ये असलेला छंद जो आहे तो छंद कदाचित वेगळ्या रूपानं प्रकट होत असेल, तो आता महत्वाचा मुद्दा नाहीये. या 4 ग्रंथाची निर्मिती ज्ञानेश्वर महाराजांकडून झाली. एक ज्ञानेश्वरी आहे. त्या ज्ञानेश्वरी बद्दल आपल्याला साधारण कल्पना आहे की ज्ञानेश्वरी ही भगवद्गीतेवरची टीका आहे. अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये अयोग्य ठिकाणी निर्माण झालेल्या कृपेचा, चांगुलपणाचा भाव हा जरी गीतेच्या पार्श्वभूमीवर आपल्याला पटत असला
तरी कोणत्या वेळेला कोणत्या भावना निर्माण झाल्या पाहिजेत आणि भावनेच्या अधिकरणाशी तत्वज्ञान असलं पाहिजे, या भूमिका ज्ञानेश्वरी मधून ज्ञानेश्वर महाराजांनी विशेषत्वानं अर्जुनाचं निमित्त करून प्रकट केलेले आहे. अर्जुनाने दोन्ही सैन्याच्या मध्ये आपला रथ उभा करण्याकरता देवाला सांगितलं. सेनयोरुभयोर मध्ये रथम स्थापयमेच्युत असं अर्जुनाने विनंती अशी केल्यानंतर भगवंताने दोन्ही सैन्याच्या मध्ये अर्जुनाचा रथ उभा केला आणि अर्जुनाने जेव्हा आपल्या शत्रूंकडे पाहिलं त्यावेळेला आपलेच सगळे नातेवाईक समोर उभे आहेत असं अर्जुनाला वाटलं. अर्जुनाने शत्रू म्हणून न पाहता नातेवाईक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं आणि नात्यांमधला जो संबंधातला कोवळेपणा असतो, संबंधातला जो स्नेह असतो, तो स्नेह बऱ्याच वेळेला चुकीच्या ठिकाणी निर्माण झाल्यामुळे अंतःकरणातल्या विचाराला तिरोहित करत असतो. बऱ्याच वेळेला हे असं घडतं. हे मान्य आहे, हे होण्यासारखं आहे, हा अनुभव कुठेही येण्यासारखा आहे. अगदी साधा विचार आहे, याच्यामध्ये काही फार विस्तारानं बोलावं असं नाहीये. पण अर्जुनाने ते पाहिलं आणि अर्जुनाला असं वाटलं की आपल्याच भावंडांना मारून आपल्याला काय मिळणार आहे, तर यांना मारायला नको, यांना मारून राज्य मिळवण्यापेक्षा युद्ध न करता राज्य सोडून दिलेलं बरे. आणि मग अर्जुनाने भगवंताजवळ तशा पद्धतीची भूमिका मांडली. त्याच्यामध्ये आपल्या अंतःकरणातले काही विचार बोलून दाखवले आणि नंतर दुसऱ्या अध्यायाच्या 10व्या श्लोकापर्यंत हा सगळा विचार झाल्यानंतर दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून भगवंताने अर्जुनाला विचार सांगायला प्रारंभ केला. आणि मग त्या विचारातून भगवंताने अर्जुनाला तुझा मतप्रवाह चुकीचा कसा आहे, तुझ्या विचाराला तू जो विचार मांडतो आहेस तो विचार नसून विकार कसा आहे, वगैरे वगैरे काही गोष्टी सांगितल्या. त्यामुळे पहिल्या अध्यायापासून ते दुसऱ्या अध्यायाच्या 10व्या श्लोकापर्यंत जी गीता नेहमी आपल्या समोर येते की ज्याच्यावर जगद्गुरु शंकराचार्यांनी काही फार विस्तारानं भाष्य केलेलं नाही आहे, पण ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे. ही जी गीता आहे ही पहिल्या अध्यायापासून ते दुसऱ्या अध्यायाच्या 10व्या श्लोकापर्यंतची गीता ही तर्कनिष्ठ गीता आहे आणि दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून ते गीतेची परिसमाप्ती होईपर्यंतची जी गीता आहे ती गीता तत्वनिष्ठ आहे. मनुष्य तर्काने जो विचार करतो त्या तर्काला तत्वाचं उत्तर असलं पाहिजे. कुठलाही तर्क तर्काने बाधित करण्याचा प्रयत्न केला तर तो सर्वांशाने बाधित होत नाही. म्हणून बुद्धीनं निर्माण केलेला तर्क हा बुद्धीनंच निर्माण केलेल्या किंवा बुद्धीनंच स्वीकारलेल्या तत्वाने निवृत्त केला पाहिजे. ही गीतेची शिकवण आपल्याला थोडीशी वेगळ्या अंगानं वेगळी भूमिका दाखवून जाणारी आहे. आमच्या अंतःकरणात अनेक विकल्प निर्माण होतात. आमच्या बुद्धीने निर्माण केलेल्या प्रत्येक विकल्पाला आम्ही आमचं तत्वज्ञान समजतो. हा आमचा वेडेपणा गीतेच्या दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून हळूहळू निवृत्त व्हायला लागतो. आपण गीतेकडे बघताना त्या भूमिकेतून बघावं असं मला वाटतं. कारण मी जो विचार करतो, मी जो विचार मांडतो, माझ्या भूमिकेतून मी जेव्हा बोलतो तेव्हा प्रत्येक वेळेला मला असं वाटत असतं की माझा विचार हा परिपूर्ण आहे, माझा विचार हा व्यापक आहे, माझा विचार तत्वाची भूमिका घेऊन आलेला आहे, माझ्यासारखा तत्वज्ञानी कोणी नाहीच आहे, मी जे बोलतो ते फार तत्वनिष्ठेने बोलतो, असं आपल्याला अनेक वेळेला स्वतःच्याच बोलण्याविषयी आणि स्वतःच्याच बुद्धीविषयीचे गैरसमज आपणच आपल्या मनात निर्माण करत असतो. परंतु आपला जो मतप्रवाह आहे, आपली जी मत आहेत जी आमच्या बुद्धीतून प्रकट झालेली आहे ही तत्व नसतात. आम्हाला त्यावेळेला ती तत्व वाटतात कारण आमच्या अंतःकरणात बुद्धीनं निर्माण केलेले विचार हे तर्क असले तरी तत्वाचं रूप घेऊन आमच्या समोर येत असतात. कारण आम्हाला त्या वेळेला याच्यापेक्षा व्यापक आणि याच्यापेक्षा परिपूर्ण काही आहे असं वाटतच नाही, जे अर्जुनालाही वाटलं नाही. आणि अर्जुनाचं मनोगत ऐकताना आम्हालाही कधी हे वाटत नाही. कारण पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन चुकला असं कुणालाच वाटलं नाही. सगळ्यांनाच वाटलं बरोबर आहे, काय नातेवाईकांना मारून तरी राज्य मिळवायचं, केवढा स्वार्थीपणा आहे. मग हा स्वार्थीपणा अर्जुनाचं जीवन बघताना का लक्षात येतो, आपलं जीवन बघताना का नाही लक्षात येत. त्यावेळेला आम्हाला आमचा स्वार्थ का जाणवत नाही. आणि खरंच आहे, हिंसा करून कुठे राज्य मिळवायचं असतं का.
अर्जुनाचं म्हणणं बरोबर आहे, हिंसा झाली की पाप लागेल, पाप लागलं की देव दूर जाईल, आणि ज्याच्याने देव दूर जाईल असं काही आपल्याला करायचं नाही. केवढा भाविक. खरंच आहे, आम्हाला हे पटतच जातं. अर्जुनाची अडचण आपण लक्षात घ्या. अर्जुन देवाला म्हणतो युद्ध करून राज्य नकोय. याचा सरळ अर्थ असा आहे की युद्ध न करता त्यांनी सहज दिलं तर हवंय. सरळ आहे ना, आम्हाला युद्ध करून राज्य नको. याचा अर्थ काय? युद्ध न करता जर राज्य आमचं आम्हाला मिळालं तर काय आम्ही वैराग्य संपन्न आहोत काय? आम्ही राज्य टाकून जाऊ का? आम्ही कौरवांना म्हणू का नको, हे आता आमच्या वडिलांनी तुम्हाला सांभाळायला दिलंय, तुम्ही बरं सांभाळलंय, तुमच्याकडेच राहू दे, आम्ही जातो. अशा तयारीचा अर्जुन आहे का? तो दिसतो का? युद्धाचं भय, युद्धाच्या परिणामाचं भय, आणि हे भय जे निर्माण झालं ते मनोविकारातून निर्माण झालेलं आहे, ते विचारातून निर्माण झालेलं नाही. आणि त्याच विकाराला विचार समजणं ही अर्जुनाची पहिल्या अध्यायातली चूक आम्हाला चूक न वाटता तत्वज्ञान वाटत राहतं, कारण आमचंही तसंच चाललंय. आणि म्हणून भगवंताने अर्जुनाला दाखवून दिलं की हे अर्जुना, तुझं बोलणं बरोबर नाही. मग कर्मयोग सांगितला, मग ज्ञानयोग सांगितला, मग भक्तियोग सांगितला. आणि अशा पद्धतीनं आपल्याच कर्तव्य कर्माविषयी, आपल्याच विचारांविषयी अंतःकरणामध्ये निर्माण झालेली दोलायमानता, अंतःकरणामध्ये आपल्याच कर्तव्याच्या संबंधाने निर्माण झालेले विकल्प, आणि त्या विकल्पाची आणि दोलायमानतेची उत्तरं तत्वज्ञानामध्ये शोधायची असतात. या अर्जुनाला अनाकलनीय असणाऱ्या तत्वज्ञानाविषयीचा उपदेश हा गीतेमध्ये आपल्याला सांगितलेला दिसून येतो. म्हणून ज्यांच्या ज्यांच्या अंतःकरणामध्ये अशा पद्धतीची दोलायमानता निर्माण झाली, अशा पद्धतीचे विकल्प निर्माण झाले, विकार आणि विचार याच्यातली सीमारेषा अत्यंत अस्पष्ट झाली, विकाराला विचार समजण्याचं अज्ञान निर्माण झालं, आणि आपल्यालाच सगळं कळतं आणि आपण घेतलेले निर्णय हे पूर्ण विचारांती घेतलेले असतात. या गैरसमजामध्ये जो जो राहतो त्याच्याकरता ज्ञानेश्वरी प्रकट झाली. अगदी सरळ साधं बोलतोय. मग अर्जुनाची पाती परिसणे या योग्य होती तरी अवधान द्यावे संती विनवणी सलगीची वगैरे हे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. पण ज्ञानेश्वर महाराजांचा मोठेपणा हा थोडासा अधिक स्पष्ट करायचा झाला. मला जो जाणवतो तो मोठेपणा सगळ्यात मोठा आहेच आहे, ते मोठे याबद्दल वाद नाही. हे काय मी फार वेगळं सांगतो याचं नाही. भले मला जो जाणवतो तेवढ्या परिभाषेमध्ये बोलतो. ज्ञानोबरायांचा मोठेपणा ज्ञानेश्वरी ग्रंथ निर्मितीच्या वेळेला मला जो जाणवला तो एवढाच आहे की आपण सगळेजण धृतराष्ट्राच्या अधिकाराचे असताना सुद्धा ज्ञानोबराय आपल्याला अर्जुनाच्या अधिकाराचे समजतात. याच्यातच त्यांचा मोठेपणा. नाहीतर मामकाहा आणि पांडवाहा याच्या पलीकडे आपणही कधी गेलो नाही, आणि धृतराष्ट्रही कधी गेला नाही, अर्जुनही कधी गेला नाही. पण अर्जुनाचा मामकाहा आणि कौरवाहा हे धृतराष्ट्राचं मामकाहा आणि पांडवाहा आणि भगवंताचं त्या दोघांना एकरूपत्वानं बघणं, या तीन भूमिका जर आपण बघत गेलो तर आपल्याला हे कळत जाईल की आपण नेमके कोणत्या भूमिकेवर आहोत. मला आता याचा विस्तार करायचा नाही. दुसरा ग्रंथ जो ज्ञानेश्वर महाराजांकडून व्यक्त झाला, मी अनुभवामृताला आता शेवटी ठेवतो कारण त्याच्यावर आपल्याला बोलायचं आहे, तो चांगदेव 65 हा दुसरा ग्रंथ आहे. चांगदेव 65 हे पत्र आहे असं सगळ्यांनाच माहिती आहे, पण ते खरं नाहीये. चांगदेव 65 हे पत्र नाहीये. चांगदेव 65 हे पत्राला दिलेलं उत्तर आहे. पत्र काय आहे तर पत्र कोर आहे. पत्रामध्ये काय लिहिलंय तर काहीच लिहिलेलं नाही, पण तरीही सगळं लिहिलेलं आहे. आणि त्या पत्राला ज्ञानेश्वर महाराजांनी 65 ओव्यांमध्ये उत्तर दिलं, जे निवृत्तीनाथ महाराजांच्या आज्ञेनं प्रकट झालं ज्ञानेश्वरी प्रमाणे. ज्ञानेश्वर महाराजांच्या वाङ्मय संपदेचा विशेष हा आहे की ज्ञानोबरायांच्या मुखातून जो जो शब्द, जे जे अक्षर बाहेर आलं ते ज्ञानेश्वर महाराजांच्या दृष्टीनं फक्त गुरुकृपेचा प्रकट परिणाम आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या दृष्टीनं व्यक्त झालेलं प्रत्येक अक्षर ही गुरुकृपा आहे. आणि त्यामुळे गुरूंच्या आज्ञेनं, गुरूंच्या कृपेनं व्यक्त झालेला हा दुसरा ग्रंथ चांगदेव 65 आहे. तो तत्वज्ञानाच्या दृष्टीनं अधिक उच्च प्रतीचा.
कारण चांगदेव हे योगी आहेत, नुसते योगी नाही आहेत, तर त्यांना काही तत्वबोध झालेला आहे आणि त्या तत्वबोधातून चांगदेवांच्या अंतःकरणामध्ये जो विकल्प शिल्लक राहिलेला होता. कारण तत्वज्ञानाच्या दृष्टीने असं आहे की जरी अविद्याची पूर्ण निवृत्ती झालेली असली तरी बऱ्याच वेळेला अविद्या लेश शिल्लक राहत असतो आणि तो लेश जोपर्यंत आहे, कारण तुलाविद्येची निवृत्ती ही मुलाविद्येची निवृत्ती नसते, पण मुलाविद्येची निवृत्ती ही तुलाविद्येची निवृत्ती नक्की असते. हा अन्वय व्यतिरेकाचा विचार जर हे आता आपल्याला हळूहळू पुढे कळेल. त्यामुळे हा अन्वय व्यतिरेक जर आपण लक्षात घेतला तर अविद्येचा लेश जरी शिल्लक राहिला तरी तो लेश सुद्धा आपल्याला अज्ञानीच ठरवतो, तो ज्ञानी ठरवत नाही. आपण अनेक वेळेला ऐकलं असेल, मी अनेक वेळेला हे बोलतो की तत्वज्ञानामध्ये दोन शब्द हे कधीही उचित नाही. तत्वज्ञानामध्ये दोन शब्दांना काहीही किंमत नाही. त्याच्यातला एक शब्द आहे जवळ जवळ, याला तत्वज्ञानात काही किंमत नाही. तो जवळ जवळ ज्ञानी झालाय म्हणजे 100% अज्ञानी राहिला, हा त्याचा सरळ अर्थ असतो. जवळ जवळ ज्ञानी वगैरे असं तत्वज्ञानात काही नसतं. तत्वज्ञानात एकतर तो ज्ञानी असतो नाहीतर अज्ञानी असतो. ते जवळ जवळ 50%, 70%, 85% वगैरे असं काही नसतं. तुम्ही 99% म्हणा तरी तो अज्ञानीच आहे, कारण 100% झाल्याशिवाय तो ज्ञानी होत नाही. त्यामुळे एकतर तो तळ्यात असतो नाही तर मळ्यात असतो. याच्या पलीकडे तत्वज्ञानाला तिसरी भूमिका नाही आहे. एकतर तो तत्वज्ञानी आहे नाहीतर तो अज्ञानी आहे. जर त्याला ज्ञान झालेलं असेल तर तिथं अविद्यालेश मानायचं कारण नाहीये. पण सगळं तत्वज्ञान झालंय, अविद्यालेश राहिलाय, तरी तो अज्ञानीच मानला गेला. जे ज्ञान आम्हाला परब्रह्म स्वरूपता दाखवतं त्या ज्ञानाला सोडून बाकीची सगळी ज्ञान अज्ञानच आहेत असं ज्ञानेश्वर महाराजांनी 13व्या अध्यायामध्ये गीतेच्या आपल्याला स्पष्ट सांगितलंय. अध्यात्म ज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानार्थ दर्शनम या श्लोकाच्या खाली ज्ञानोबारायांच्या पहिल्या 2 ओव्या आपण वाचा. तरी परमात्मा आईसे जे एक वस्तू असे ते जया दिसे ज्ञानास्तव तिये वाचोनी आने भवस्वर्गादी ज्ञाने ते अज्ञान आईसा मने निश्चयो केला. हे ज्ञानोबा स्पष्टपणाने बोलून दाखवतात. एक तर ज्ञान असतं नाही तर अज्ञान असतं. तो जवळ जवळ ज्ञानी झालाय, अर्धाधिक तो ज्ञानीच आहे असं अर्धाधिक नाही, तो अर्धवटच असतो. अर्धा म्हणजे काय, अर्धवट असाच त्याचा अर्थ आहे. कारण तत्वज्ञान तिसरी भूमिका स्वीकारत नाही. त्यामुळे जवळ जवळ ज्ञानी झालाय वगैरे हे तत्वज्ञानाला मान्य नाही. आणि दुसरा एक शब्द तत्वज्ञानाला कर्म विपाकातून मान्य नाही, ते म्हणजे अचानक. हा शब्द तत्वज्ञानाला कधी मान्य नाही. अचानकच असं झालं, तत्वज्ञान म्हणतं असं काही अचानक होत नाही, हे सगळं ठरलेलं असतं. माणसं म्हणतात अचानक पाहुणे आले, ते तुम्हाला अचानक वाटतात, पाहुण्यांचं 15 दिवसापूर्वीच ठरलं होतं. कसले अचानक आले, त्यांचं नियोजनच आहे, त्यांची गाडी ठरलेली आहे, त्यांचं आरक्षण झालेलं आहे, त्यांना माहिती आहे आपल्याला कोणाकडे जायचंय, किती दिवस राहायचंय, त्याने कळवलं नाही म्हणून आम्हाला अचानक वाटतं, नाही तर हे ठरलेलंच आहे. तिथून जात होतो अचानक मला मिळालं, अचानक वगैरे काही नाही, ते आपल्या प्रारब्धात असतं म्हणून आपल्याला मिळतं. हा कर्म विपाकाचा नियम बघितला तर कर्मशास्त्र अचानक हा शब्द स्वीकारत नाही, ते सगळं ठरलेलं आहे. आम्हाला ज्ञात आहे का अज्ञात आहे हा मुद्दा तिथं विचारात घेतलाच जात नाही. जे चाललंय ते सगळं व्यवस्थित चाललेलं आहे, ते सगळं ठरलेलं आहे. त्याच्या मागे एक यंत्रणा आहे, त्याच्या मागे कुणीतरी एक जण हे सगळं चालवणारा हलवणारा आहे. 18व्या अध्यायामध्ये भगवंतांनी अर्जुनाला हे स्पष्ट रूपानं सांगितलंय. ईश्वर सर्व भूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठती भ्रामयन सर्व भूतानी यंत्रारूढानी मायया. या श्लोकाच्या खालचं ज्ञानोबरायांचं व्याख्यान वाचलं तर आपल्याला ते सगळंच कळून जाईल. सर्व भूतांच्या अंतरी हृदय महाअंबरी चित वृत्तीच्या सहस्त्र करी उदयला असे जो. या रूपक अलंकारातून ज्ञानेश्वर महाराजांनी हा सगळा जो विचार बोलून दाखवला पहिल्या 5 ओव्यांमध्ये या श्लोकाच्या खाली, त्याचा विचार जर आपण केला तर आपल्या लक्षात येईल की असं काही नसतं. स्वमायेचे आडवस्त्र लावोनी एकला खेळवी सूत्र बाहेरी नटी छायाचित्र 84 लक्ष हेच खरं असतं. तो खेळवणारा खेळिया त्याचं ठरलंय की कुणाची दोरी कधी तोडायची आहे.
त्याचं हे नक्की ठरलंय की कुणाचं कुणाशी जमणार आहे आणि कुणाशी कुणाचं जमणार नाहीये. त्याचं हे नक्की ठरलंय की 2 तारखेला संध्याकाळी 6:30 वाजता या सभागृहामध्ये कुणी बसायचंय. हे त्याचं सगळं ठरलंय म्हणून आपण इथे आहोत. काय अचानक झालं याच्यामध्ये? आम्ही जन्माला येण्याच्या पूर्वी जर हे सगळं, मग लोकांचे आता याच्यावर आक्षेप खूप आहे. मग हे सगळं जर प्रारब्धाने ठरलंय तर मग प्रयत्नाला काही किंमतच नाही का, मग माणसाला काही स्वातंत्र्यच नाही का, वगैरे वगैरे प्रश्न निर्माण होतात. आता माझ्या समोर ते नाहीये. कधी त्याचा विषय निघाला आपण त्या संबंधामध्ये विचार करू. परंतु कशा करता मी हे आपल्याला सांगतो की चांगदेवांना ज्ञानेश्वर महाराजांनी जे पत्रोत्तर दिलं, ज्या 65 ओव्यामध्ये जे तत्वज्ञान सांगितलं, ते तत्वज्ञान सामान्य माणसाला सांगितलेलं नाही. ते एका विशिष्ट अधिकाराच्या पुढचं तत्वज्ञान आहे. त्याच्या मागे आपल्या जीवनाची एक वैचारिक बैठक आणि वैचारिक स्थिरता ही गृहीत आहे आणि त्याच्या पुढे आम्हाला त्याचा विचार करायचा. जगद्गुरु शंकराचार्यांनी शतश्लोकीच्या सुरुवातीला आपल्याला हे स्पष्ट रूपानं सांगितलेलं आहे की तत्वज्ञानाचा विचार करत असताना, ब्रह्मज्ञानाचा विचार करत असताना तो 2 टप्प्यावर होतो. एक व्यष्टी टप्प्यावर होतो आणि एक समष्टी टप्प्यावर होतो. व्यष्टी टप्प्यावर होत असताना अहम ब्रह्मास्मी सारख्या महावाक्यातून जो बोध होतो आणि स्वब्रह्मरूपता, स्वजीवनाची, स्वदेहाची, अंतःकरणाची ब्रह्मरूपता ही जाणीव होणं, ब्रह्म मी आहे हे कळणं, हा पहिला टप्पा आहे. आणि या टप्प्यावर आरूढ झाल्यानंतर मग सर्वं खलु इदं ब्रह्म, हे सगळंच ब्रह्म आहे, हा नंतरचा टप्पा आहे. पुढच्या टप्प्यावर जाण्याकरता मागच्या टप्प्यावरचा अधिकार हा गृहीत असतो जगताच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये आणि कुठल्याही पातळीवर. आम्हाला 10वीत जायचं असेल तर आम्ही 9वी पास झालेलं असलं पाहिजे, उत्तीर्ण झालं असलं पाहिजे, हे सांगण्याकरता कोणत्या प्रवचनकाराची अथवा तत्ववेत्याची आवश्यकता नसते. मला जर MA व्हायचं असेल, मला जर पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं असेल तर मी ग्रॅज्युएट असलं पाहिजे हा नियम सांगावा लागतो काय? गृहीतच आहे. तसं सगळंच ब्रह्म आहे हे कळायचं असेल तर आधी पहिल्यांदा मी ब्रह्म आहे हे कळणं अपरिहार्य असतं. आणि चांगदेवांची अडचण ती होते. दुर्दैवाने चांगदेव 65चा किंवा चांगदेवांच्या चरित्राचा विचार करत असताना चांगदेवांना अज्ञानी समजलं जातं. लोक हे बोलून दाखवतात, चांगदेव काय कोरा तो कोराच राहिला पण तुझ्यापेक्षा बरा राहिला, असं म्हणावं लागेल ना. कारण ते चांगदेव आहेत, ते योगी आहेत. चांगल्या कोरा राहिला हे म्हणण्याचा अधिकार फक्त मुक्ताबाईंना आहे. जगामध्ये दुसऱ्या कुणीही ती भाषा वापरू नये चांगदेवांकडे. चांगदेव हे अज्ञानी नाही आहेत, ते योगी आहेत. 14 वेळेला मरणाला परत पाठवणारे. त्यांच्याकडे काही यौगिक का असेना पण अधिकार आहे, तात्विक अधिकार आहे. विकल्प निर्माण झाला असेल हे आपण मान्य करू, परंतु म्हणून ते अज्ञानी आहेत, म्हणून त्यांना काहीच कळालेलं नाही आहे, म्हणून ते फारच कोरे राहिले, त्यांना काहीच कळलं नाही, नमस्कार लिहावा का आशीर्वाद लिहावा एवढंही कळलं नाही, असे प्रश्न किंवा असा विचार चांगदेवांच्या बाबतीमध्ये करणं हा चांगदेवांचा अपमान ठरेल. पण मला हे जाणवतं, मला हे पुन्हा सांगावं वाटेल आपल्याला की कोरं पत्र त्यांनी पाठवलं असेल याच्याबद्दल आपल्या मनामध्ये किंतु निर्माण होतील. चांग्या कोरा तो कोरा राहिला हे म्हणतीलही लोक, स्वतःला मुक्ताबाई समजून हे म्हणतीलही. पण माझ्या दृष्टीने त्याचं महत्व एवढं आहे की निदान कोरं का असेना पण पत्र कुणाला पाठवावं एवढं तरी त्यांना नक्की कळत होतं. कुणाला पत्र पाठवलं पाहिजे? माझ्या कोरेपणाची पूर्ण निवृत्ती करून देणारं या जगतामध्ये दुसरं कोणीही नाही हा विश्वास त्यांच्या अंतःकरणामध्ये दृढ राहिला. हा त्यांचा अधिकार कमी आहे का? सामान्यत्वानं जरी बघितलं तरी. आणि मग चांगदेवांना ज्ञानेश्वर महाराजांनी जे उत्तर पाठवलं ते 65 ओव्यांमध्ये, की ज्या शब्दामध्ये असं सामर्थ्य आहे की ज्या शब्दाच्या वाचनात, ज्या शब्दाच्या चिंतनात चांगदेवांच्या ठिकाणी असणारा अहम ब्रह्मास्मी हा बोध आणि त्या बोधाच्या पलीकडे असणारा सर्वं खलु इदं ब्रह्म हा बोध त्यांना सहजगत्या प्राप्त झाला, केवळ शब्दाच्या आश्रयात. त्याबद्दल आपण स्वतंत्र बोलू. परंतु ज्ञानेश्वर महाराजांच्या या 65 ओव्या आचार्यांनी शतश्लोकीमध्ये म्हटलंय,
आदौ ब्रह्माहमस्मी इति अनुभव उदिते खल्विदम ब्रह्म पश्चात. पहिल्यांदा मी ब्रह्म आहे असा अनुभव येतो, खलु इदम ब्रह्म पश्चात हा अनुभव नंतरचा आहे. त्यामुळे चांगदेव 65 मधलं तत्वज्ञान आणि चांगदेव 65 मधला विचार वाचताना आपल्या हे लक्षात येईल की चांगदेवांना ज्ञानेश्वर महाराजांनी कुठेही तू ब्रह्म आहेस अशा पद्धतीचा विचार बोलून न दाखवता सगळं ब्रह्म आहे या संबंधातला उपदेश पहिल्या ओवीपासून केला. स्वस्ति श्री वटेषु जो लपोनी जगदा भासु दावी मग ग्रासू प्रकटला करी. बहु जव जव होये, तिसरी ओवी. बहु जव जव होये तव तव काहीच न होये, काही न होणे आहे अवघाची जो. या अवघ्याच्या संबंधानं जे तत्वज्ञान ब्रह्मरूपतेचं निमित्त करून मांडलं गेलं ती ब्रह्मरूपता सर्वम खलु इदम ब्रह्म नेह नानास्ति किंचन या सगळ्या उपनिषद वचनांचा अनुभव चांगदेवांना चांगदेव 65च्या वाचनातून झाला, 65 ओव्याच्या वाचनातून झाला. त्यामुळे जो कोणी या अर्ध्या अहम ब्रह्मास्मी या तत्वभूमिकेवर आरूढ आहे त्याच्या करता चांगदेव 65 हा ग्रंथ आहे. निखळ तत्वज्ञान त्याच्यामधून मांडलं गेलं. त्यानंतर येणारा हरिपाठ जो आपल्याला परमप्रिय आहे, जो हरिपाठ आपल्याला सगळ्यांना आवडणारा आहे, जो आपल्या मुखामध्ये आहे, जो हरिपाठ म्हणणं ही आपली आनंदाची साधना आहे, जो हरिपाठ जवळजवळ सगळ्यांना माहितीच आहे. हा हरिपाठ आणि अभंग हा हरिपाठ कुणा करताय? आपल्या करताय. असोनी संसारी जी वेवे जे संसारात राहतात पण ज्यांना भगवत प्राप्तीची अपेक्षा आहे, आनंद अनुभूतीची अपेक्षा आहे, त्यांच्या करता म्हणून सहज सोपा मार्ग सांगावा या दृष्टीने हरिपाठाची निर्मिती झाली. कशी झाली, काय झाली तो विषय सोडा. आणि अभंग निर्मिती, अभंग संतांच्या मुखातून व्यक्त होणारे अभंग संतांना आलेल्या पारमार्थिक अनुभवाची एक उत्स्फूर्त शाब्दिक प्रतिक्रिया असते. हे लक्षात ठेवा. अभंग म्हणजे काय? आपल्याला ही कल्पना तरी करवेल का मला सांगा की तुकाराम महाराज हातामध्ये कागद आणि लेखणी घेऊन बसले असतील डोकं खाजवत की आता यमकाला क ला कोणतं क जोडू, आणि मग हे जमलं नाही म्हणून तो कागद 16 मोळा करून टाकून दिला असेल, दुसरा कागद घेतला असेल आणि मग असे 5-50 कागद वाया गेल्यानंतर सुंदरते ध्यान अभंग व्यक्त झाला असेल. अशी कल्पना तरी करवत नाही. ती एक उत्स्फूर्त प्रतिक्रिया. त्यांना भगवंताचं जे दर्शन झालं त्यांच्या जीवनामध्ये पारमार्थिक भूमिकेतून अथवा प्रापंचिक भूमिकेतून त्यांना जे बरे वाईट अनुभव आले त्या अनुभवावरची पारमार्थिक पण शाब्दिक प्रतिक्रिया म्हणजे संतांचे अभंग असतात. त्याच्याकरता काही ते विचार करत नाही, त्याच्याकरता काही त्यांना विशिष्ट हेतूने बोलावं लागतं असं नाहीये. ते एक उत्स्फूर्त प्रतिक्रिया. कदाचित ती समाधी भाषेतून व्यक्त झाली असेल, कदाचित ती लौकिकी भाषेतून व्यक्त झाली असेल, तो मुद्दा जरी महत्वाचा नसला तरी ती प्रतिक्रिया आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्या प्रतिक्रियेतून मग आपल्या जीवनाकरता काय उपयुक्त त्याच्यातून आपल्याला घेता येतं. आपल्या जीवनातल्या अनुभवांच्या संबंधानं आपली विचाराची धाटणी काय असली पाहिजे, आपली विचारसरणी काय असली पाहिजे, जीवनामध्ये आलेल्या अनुभवाकरता आपली दृष्टी कोणती असली पाहिजे, कोणत्या दृष्टीनं त्याच्याकडे बघता येतं. प्रतिकूल अनुभवाकडेही बघताना पारमार्थिक अनुकूलतेच्या रूपातून बघता येणं आणि पारमार्थिक अनुकूलत असणाऱ्या अनुभवाकडेही आपल्याला भगवत कृपेच्या दृष्टीनं बघता येणं, संत कृपेच्या दृष्टीनं बघता येणं हे सहज व्हावं याच्याकरता ते अनुभव, ते अभंग आपल्यापर्यंत फार चांगल्या पद्धतीनं संतांनी पोहोचवलेले. त्याला गेयता आहे वगैरे वगैरे हा भाग स्वतंत्र आहे. आणि अशा ग्रंथांमध्ये ज्ञानेश्वर महाराजांचा एक स्वतंत्र ग्रंथ आहे जो अनुभवामृत या नावाने प्रसिद्ध आहे, ज्याचा विचार आपल्याला आज, उद्या आणि परवा या 3 सत्रामध्ये करायचा आहे. अनुभवामृत हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. बऱ्याच ठिकाणी त्याला अमृतानुभव असंही म्हणून ओळखलं जातं. पण अमृतानुभव किंवा अनुभवामृत हे काही जरी म्हटलं गेलं असलं तरी ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखातून या ग्रंथाच्या संबंधानं जे नाव व्यक्त झाले ते अनुभवामृत असंच आहे. 10व्या प्रकरणामध्ये म्हणून अनुभवामृते येणे असं म्हणून ज्ञानेश्वर म्हणून ज्ञानदेव म्हणे अनुभवामृते येणे सणुभोगी जे सणे विश्वाचेनी असं ज्ञानोबरायांनी म्हटलंय. अनुभवामृत हा खरा शब्द आहे, पण त्याला अमृत अनुभव म्हटलं म्हणजे काही फार मोठा आकाश कोसळला असं होत नाही.
अमृतानुभव याचाच अर्थ अनुभवामृत, आणि अनुभवामृत याचाच अर्थ अमृतानुभव. आपण अमृताचा अनुभव घ्या किंवा अनुभवाचं अमृत पहा, दोन्ही अर्थ एकच आहे. पण मुखातून जर शब्द कोणता आला आणि नावच जर घ्यायचं झालं तर अनुभवामृत असं म्हणावं लागेल. हा एक सिद्धानुवाद आहे. आपले सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या आज्ञेनं, यांच्या कृपेनं तत्वज्ञानाचा जो अनुभव ज्ञानेश्वर महाराजांनी घेतला आणि त्या तत्वज्ञानाचा तो अनुभव जगाला यावा अशी अत्यंतिक तळमळ अंतःकरणामध्ये दाटून आली. त्या तळमळीपोटी तत्वज्ञानातल्या अतिशय मूलभूत पण अत्यंतिक महत्वाच्या संकल्पनांचं स्पष्टीकरण करणारा हा ग्रंथ आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला ज्ञानाचं स्पष्टीकरण आढळेल, ज्याच्यामध्ये आपल्याला अज्ञानाचं स्पष्टीकरण आढळेल, ज्याच्यामध्ये आपल्याला त्रिपुटीचं स्पष्टीकरण आढळेल, ज्याच्यामध्ये जगन्निर्मिती काय आहे याचं स्पष्टीकरण आढळेल. या सगळ्या तत्वज्ञानाकरता अत्यंत आवश्यक, अपरिहार्यतेनं आवश्यक असणाऱ्या गुरुकृपेचं स्पष्टीकरण आपल्याला या ग्रंथामध्ये आढळेल. सच्चित आनंद या 3 पदांचं विवरण आपल्याला या ग्रंथामध्ये आढळेल. एक हा अनुभवामृत ग्रंथ बघितला तर तत्वज्ञानामध्ये समजून घेण्यासारखं शिल्लक काही राहत नाही, इतका परिपूर्ण हा ग्रंथ आहे. मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो, समजून घेण्यासारखं काही राहत नाही असं मी म्हटलंय, चिंतन करण्यासारखं आयुष्य राहतं. ज्या ग्रंथाला समजून घेतल्यानंतर आयुष्यामध्ये चिंतनाशिवाय दुसरं काही कार्य शिल्लक राहत नाही असा ग्रंथ म्हणजे अनुभवामृत, असं मी थोडंसं अजून स्पष्ट म्हणेन. त्यामुळे हा ग्रंथ तात्विक आहे, त्यामुळे कळायला थोडा कठीण आहे, एकदम स्वारस्य निर्माण होणार नाही. थोडी वैचारिक भूमिका आपली स्पष्ट असली पाहिजे. केवलाद्वैती मताचं निरूपण करणारा हा ग्रंथ आहे. स्वतः ज्ञानेश्वर महाराज कोणत्या एका विवक्षित मताचा मी आहे असा दावा कुठेही करत नाही. कारण खंडन मंडन करणं स्वतःच्या, मधुसूदन सरस्वतीने म्हटले, ते मुनी भ्रांत नव्हते, त्यांना कळत नव्हतं असं नाही. कपिलाचार्यांना कळत नव्हतं काय? पुरुष आणि प्रकृतीच्या विवेकालाच ब्रह्मज्ञान म्हणावं असं नसून परमात्मा स्वरूपाच्या यथार्थ ज्ञानाला ब्रह्मज्ञान म्हणावं हे कपिलाचार्यांना माहिती नव्हतं का? हे 100% माहिती होतं. पण तरीही ते भ्रांत नव्हते, ते अनुभवी होते. ते तत्वज्ञान ऐकणारे नव्हते, तत्वज्ञान सांगणारे नव्हते, ते तत्वज्ञान जगणारे होते. कुठलंही दर्शन आपण घ्या, सांख्य घ्या, योग घ्या, पतंजल मुनी काही सामान्य जीव होता का? ब्रह्मज्ञानीच होते ते. पण त्यांनी सांख्यांबरोबर आपलं मत एकत्रित केलं. त्यांना सुद्धा पुरुष आणि प्रकृतीच्या विवेकाला ब्रह्मज्ञान म्हणावं आणि पुरुष आणि प्रकृतीच्या केवळ विवेकातून मनुष्य मुक्त होतो असं तत्वज्ञान मांडण्याला काही कारण आहे. त्यांना मांडावं वाटलं याला काही कारण आहे. गौतमांचं तत्वज्ञान आपण पहा, कणादांचं तत्वज्ञान आपण पहा, न्याय वैशेषिक. आपण पूर्व मीमांसा जैमिनींची पहा, उत्तर मीमांसा व्यास महर्षींची पहा. यांच्यापैकी कोण कमी जास्त प्रमाणात आहे असं काही नसतं. तत्वज्ञानाचा एक विशिष्ट अभिनिवेश घेऊन जगणारे लोक अन्य तत्वज्ञानाचा द्वेष करत असतील तर तो द्वेष त्यांच्या अपूर्णतेचं प्रतीक असतो, त्यांच्या तत्वनिष्ठतेचं कधीही ते प्रतीक होत नसतं. तत्वज्ञान जगूनही मला द्वेष करावा वाटत असेल तर माझ्या तत्वज्ञानाला काय अर्थ राहिला जो द्वेष करायला भाग पडत. म्हणून मधुसूदन सरस्वतींचं हे वाक्य महत्त्वाचं. मग ते कोणतंही असेल, आपल्याकडे अद्वैतापासून द्वैतापर्यंत, द्वैतापासून अद्वैतापर्यंत सगळेच मतप्रवाह आहेत. हे सगळे मतप्रवाह जर आपण बारकाईनं पाहिले तर आपल्या हे लक्षात येईल. धर्मसम्राट करपात्रीजींनी एका लेखामध्ये त्यांच्या असं विधान केलंय की एखादं मत जर आपल्याला पटत नसेल, एखादा विचार जर आपल्याला पटत नसेल तर तो विचार चुकीचा आहे असं मानण्यापेक्षा तो विचार माझ्याकरता नाही असं मानणं हे शहाणपणाचं लक्षण असतं. विचाराला चुकीचं ठरवण्यात अर्थ नाही, ते माझ्याकरता नाही आहे. मला पटत नाही म्हणून चुकीचं आहे. अरे बायकोही पटत नाही म्हणून काही ती चुकीची असते का?
तिच्या एवढं बरोबर कोण असतं? मी उलटा प्रश्न विचारतो, कोण असतं? ती म्हणेल तीच पूर्व दिशा असते. आम्हाला वाटतं तिचं चुकलं म्हणून, पण अंततोगत्व आपल्याला कळतं तिचंच बरोबर होतं. कारण तेवढं पटवून देण्याकरता देवाने तिला जन्मजात बुद्धी दिलेली असते. असतं आता हे आहे त्याला काय करता, वस्तुस्थिती आहे, त्याला कोण काय करणार आहे ते असं आहे. आम्हाला पटत नाही याला तत्वज्ञानात काही अर्थ नाही. आम्हाला पटत नाही, एकतर आम्ही ते पटवून घेण्याच्या मागे तरी आहोत किंवा ते पटवून घेण्याच्या पुढे तरी गेलेलो. 5वीतल्या मुलाला 10वीचं गणित पटत नाही. का पटत नाही? कारण तो 5वीत आहे म्हणून. आणि पुढे ज्यांनी गणितामध्ये PhD केलेलं आहे त्यालाही 10वीचं गणित पटत नाही. का? तो पुढे गेलाय म्हणून. एकतर आम्ही 5वीत असू नाही तर PhD केलेले असू म्हणून आम्हाला ते पटत नाही. पण ते जे 5वीच्याच वर्गामध्ये बसणार आहेत त्यांना ते पटतं ना, मग ते त्यांच्या करता आहे, आपल्या करता नाहीये. ज्ञानेश्वर महाराज कोणत्याही मताचा विशिष्ट अभिनिवेश घेऊन आपल्याशी बोलत नाहीत, कारण कोणत्याच मताबद्दल त्यांच्या अंतःकरणात द्वेष नाहीये. मताचं निराकरण करावं, मताचं खंडन करावं असल्या भूमिकेमध्ये ज्ञानोबराय कधीही गेले नाहीत, कोणत्याच ग्रंथामध्ये गेले नाहीत. हा, संकल्पनांबद्दल बोलत असताना त्या संकल्पनांची अपूर्णता दाखवणं, आपण ज्याला परिपूर्ण समजतो त्याला अपूर्ण, त्याच्यातली अपूर्णता दाखवणं हे मान्य आहे. ते कोणत्याही तत्ववेत्याचं काम, कोणत्याही संतांचं काम आहे. तुम्ही समजता तसं वैराग्य नाहीये, याला वैराग्य म्हणतात, हे दाखवावं लागेल की नाही? याला तुम्ही म्हणता तसं वैराग्य नाही, याला काही त्यांनी तुमचं खंडन केलं असं म्हणता का? वैराग्य या संकल्पनेचं खंडन म्हणता का त्याला? असं नाही म्हणतात. परंतु ज्ञानेश्वर महाराजांच्या तत्वज्ञानाची मांडणी जर आपण लक्षात घेतली, बारकाईनं त्याच्याकडे जर आपण बघितलं, तर अद्वैत मताचं प्रतिपादन करणारी ज्ञानेश्वर महाराजांची मत आहेत, किंवा ती शैली त्या पद्धतीची आहे, तो विचारच त्या पद्धतीचा आहे. पण ज्ञानोबराय कधी इतर मला पटत नाही म्हणून मग ते चुकीचं आहे असं कधी काही बोलत नाही. हा तात्विक ग्रंथ आहे, सिद्धानुवाद आहे. एखाद्या सिद्ध महापुरुषाला आपल्या जीवनामध्ये तत्वज्ञानाच्या चिंतनानं प्राप्त झालेला जो आनंद आहे, तो आनंद त्यांनी या ग्रंथामध्ये शब्दबद्ध केलाय. मी असं म्हटलेलं नाही की त्यांनी या ग्रंथामध्ये तो आनंद शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे, असं माझं विधान नाही. माझं विधान स्पष्ट आहे, त्यांनी तो आनंद या ग्रंथामध्ये शब्दबद्ध केला आहे, प्रयत्न केलेला नाही. हा पूर्ण विश्वास आहे की आम्हाला तत्वज्ञान होईल, आम्हाला तत्वज्ञान कळेल आणि आमच्या अंतःकरणामध्ये तत्वज्ञानाबद्दल अथवा आपल्या जीवनाच्या परिपूर्णतेबद्दल कोणताही विकल्प शिल्लक न ठेवण्याचं काम हा ग्रंथ करतो. याच्याबद्दल कुणाच्याही अंतःकरणामध्ये कधीही कोणताही विकल्प असता कामा नये. इतका परिपूर्ण आणि सुंदर हा ग्रंथ अनुभवामृत नावाचा आहे, ज्याचा विचार आपल्याला करायचा आहे.